आणि वेळात राजकीय घडामोडींकडे बेस्ट पतपेढी निवडणूक निकालामध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झालाय। प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही। ठाकरे बंधूंचा 0-21 ने पराभव झाला आणि या निकालानंतर मात्र प्रसाद लाड यांनी जागा दाखवली असं म्हणत जोरदार टीका केलेली आहे। आणि पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी किंवा कशा पद्धतीने हा विजय झाला यावर बोलण्यासाठी मी स्वतःच जर मला बोलवलं तर मातोश्रीवर जाईन असे लाड यांनी म्हटलंय। तर ज्यांनी 14 जागा जिंकलेल्या आहेत असे शशांक राव सध्या आपल्या सोबत आहेत। शशांक जी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये आणि आपलं खरं तर खूप खूप अभिनंदन, इतका मोठा विजय प्राप्त केला त्याबद्दल। या विजयाचं कशा पद्धतीने विश्लेषण कराल सुरुवातीला? असं आहे की गेले अनेक वर्ष बीएसटी कमिटी आणि महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि एकूणच कामगार विरोधी धोरण, खासगीकरण असेल, बाकीच्या गोष्टी असतील आणि लोकांच्या विरोधातले जे काही धोरण शिवसेनेने एवढी वर्ष बीएसटी आणि महानगरपालिकेत राबवलेली आहेत त्याच्या विरोधातलं व्यक्त केलं गेलेलं मत कामगारांचं हे आहे असं मी मानतो। अगदी, पण आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ठाकरे बंधू एकत्र येऊन लढत होते। भीती नव्हती तुम्हाला की कदाचित पराभवालाही सामोरं जावं लागू शकेल? असं आहे की कामगारांच्या विरोधात नेहमी काम केलेलं आहे शिवसेनेने या पूर्ण बीएसटी मध्ये आणि महानगरपालिकेमध्ये। तर आणि बेस्ट वर्कर्स युनियन ही नेहमीच कामगारांसाठी लढत आली। आता सुद्धा हल्लीमध्ये ग्रॅज्युटी गेले 3 वर्ष रिटायर होऊनही लोकांना ग्रॅज्युटी मिळालं नाही आणि त्याचं कारण एकमेव आहे की शिवसेनेने अनेक वर्षापासून ग्रॅज्युटीसाठी ठेवला गेलेला पैसा ते कमिटीत असताना दुसरीकडे वापरला, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्ससाठी वापरला, बाकी ठिकाणी वापरला आणि आज कामगारांचे हाल होत आहेत। एकूणच जो काही लढा आमची युनियन कामगारांच्या हितासाठी लढत आली तर त्या एकूण लढ्याला जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार यांनी नेहमीच साथ दिलेली आहे, कामगारांच्या प्रश्नांना ते नेहमीच सामोरे आलेले आहेत, त्यांनी मदत केलेली आहे। या सर्व एकूण या गोष्टींचा हा विजय आहे। अगदी, पण शशांकजी, आता जो विजय तुमचा झालेला आहे, खरं तर तुमच्या नावाची फार चर्चाही नव्हती, पॅनलची खूप चर्चा नव्हती, तरीही हा विजय झालाय। काय प्रमुख 3 कारणं सांगता येतील तुमच्या या विजयाची? एकच कारण आहे की कामगारांसाठी आमची संघटना नेहमी लढत राहिली। 1946 ची संघटना आहे। माननीय जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्ष होते, माननीय राव साहेब हे अनेक वर्ष या संघटनेचे नेते होते आणि आता सुद्धा एवढी वर्ष ही संघटना फक्त आणि फक्त कामगारांच्या हितासाठी काम करत आलेली आहे आणि काम करत राहील सुद्धा। आणि तो एकमेव कारण आहे की कामगारांसाठी जो काम करेल, कामगारांच्या हिताचं जो काम करेल, कामगार त्याच्याबरोबर उभा राहील। कोणाची प्रामुख्याने तुम्हाला मदत फायदेशीर ठरली राजकीय दृष्ट्या सुद्धा? नाही, एकूणच मी म्हणालो तसं की कामगारांच्या प्रश्नाला दरवेळेला माननीय देवेंद्रजींनी मदत केलेली आहे, माननीय आशिषजींनी मदत केली आहे आणि ती आजची नाही आहे, ती अनेक वर्ष ते मदत करत आलेले आहेत आणि त्यांच्या मदतीने कामगारांचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि पुढे जाऊन सुद्धा सोडवू आणि त्यामुळे कामगारांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाने ही जीत हासिल झाली आहे। पण शशांकजी, खरं तर तुम्ही नाव घेताय भाजपच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांचं, मंत्र्यांचं, त्यांच्यावर आरोप झाले होते की त्यांनी पैशांचं वाटप केलं होतं या काळामध्ये आणि ही निवडणूक एक प्रकारे एकतर्फी करण्याचा प्रयत्न ते करतायत असाही आरोप झाला होता। असं आहे की भ्रष्टाचार एकूणच महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने सुरुवात केली होती आणि शिवसेनाच भ्रष्टाचार हे करत आहे। इव्हन पतपेढीमध्ये गेले 9 वर्षामध्ये कामगारांचा कष्टाचा पैसा त्यांनी भ्रष्टाचार करून त्यांचा पैसा संपवण्याचं काम, दुसऱ्या ठिकाणी अनेकांना फायदा पोहोचवण्याचं काम शिवसेनेच्या लोकांनी केलेलं आहे। मला वाटतं त्यांनी ही भाषा करू नये। अगदी, आता बेस्टची पतपेढी आहे आपल्या हातामध्ये, तेव्हा येत्या काळामधली कोणती महत्त्वाची कामं तुम्हाला मार्गी लावायची आहे? काय काय उद्दिष्ट ठेवलेलं आहेत? कोणती महत्त्वाची कामं सांगाल?
सर्वात प्रथम आमचं पहिलंच वचन आहे, कारण ही कामगारांची पतपेढी आहे, कामगारांच्या हिताची कामं याच्यातनं झाली पाहिजेत. आमचं पहिलं वचन आहे की कामगार आणि त्याच्या कुटुंबाकरिता 5 लाखाचा वैद्यकीय विमा हा पतपेढीकडनं त्यांना मोफत देण्याचं आमचं वचन आहे. आणि ती पहिले काम राहणार आहे, कारण की कामगारांच्या हिताची कामं इकडनं झाली पाहिजेत. तसंच त्यांची जी मुलं बाळं आहेत ते शिकतात, तर त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देणं, जेणेकरून त्यांच्या शिक्षणामध्ये मदत होईल, अशी अनेक कामगारांची हिताची कामं या पतपेढीकडनं करायचं आम्ही सांगितलेलं आहे आणि ते नक्की आम्ही राबवू. नक्कीच. तर कामगारांच्या हिताची कामं आता येत्या काळात तुम्हाला करायची आहेत, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी.